नमस्कार. आज आपण पुन्हा नव्याने भारताचा इतिहास अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. भारताचा इतिहास अभ्यासत असताना प्रामुख्याने आपण आतापर्यंत ही जी सीरीज आहे, त्या अंतर्गत एवढं जर लक्षात आलंच असेल, तर आपण प्रामुख्याने हा आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत आहोत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या ज्या थीम आहेत, ज्या संकल्पना आहेत आणि ज्या राष्ट्र उभारणीमध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले केला अशा भूमिका आहेत, त्या सर्व भूमिकांचा सांगोपांग विचार आणि त्या सगळ्या थिमॅटिकल गोष्टींचा अभ्यास खरं तर आपण सब्जेक्ट कोड BHIC 134 मध्ये करतो. स्क्रीनवर दिसल्याप्रमाणेच आधुनिक भारताचा इतिहास हा प्रामुख्याने 1707 पासून 1950 या कालखंडातला इतिहास आपण प्रामुख्याने अभ्यासतो. आणि एव्हाना आपल्या हेही लक्षात आलेलंच आहे की या कालखंडामध्ये प्रामुख्याने जे महत्त्वाचे प्लेयर्स काम करत होते किंवा ज्या महत्त्वाच्या गोष्टींचा उदय आणि विकास होत होता त्यामध्ये प्रत्येक जण म्हणजे एकदेशीय राष्ट्रवादी विचारक किंवा थोडं अजून मागे जायचं 17व्या शतकात 18व्या शतकापर्यंत तर भारतीय राजवटी ज्या होत्या की ज्या मुघल साम्राज्य लयास गेल्याच्या नंतर विकेंद्रित झालेल्या होत्या त्या स्वतः नव्याने आपली स्वायत्तता घोषित करण्याच्या दिशेने होत्या. त्यांना आपापल्या पद्धतीने सरकार त्या ठिकाणी हवी होती की ज्याच्यातून प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट्स नंतरच्या काळात उदयाला येणार होती. तर त्या अगोदरच त्यांची स्वतःची स्वायत्तता त्या ठिकाणी ती शोधत होती. स्वायत्तता घोषित केल्याच्या नंतर किंवा स्वायत्त घोषित करण्याच्या अगोदरच खरं तर ब्रिटिशांचं राज्य या संपूर्ण कालखंडावर व्यापलेलं आपल्याला दिसून येतं. आणि तिसरा जो प्लेयर होता तो मुघल कालखंड. त्यामुळे मुघल की ज्याला नंतर लेटर मुघल म्हटलं गेलं ते सुद्धा आपलं राज्य स्थापित करण्यासाठी कसोशीने प्रयत्नरत होते. परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर उर्वरित जे काही मुघल होते ते खरं तर फार वीक किंवा क्षमताहीन प्रबळहीन असे निघालेले असल्यामुळे ते ब्रिटिशांच्या आश्रयावर विशिष्ट पद्धतीचे नवाब किंवा पेन्शनवर जगणारे राजे किंवा अशा पद्धतीने त्यांचं लेटर मुघलचं स्वरूप राहिलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण आतापर्यंत हा आढावा घेतला होता की या सगळ्या राजकीय धुमश्चक्रीमध्ये खरं तर ब्रिटिश त्यांच्या विविध प्रगत अशा कौशल्यामुळे त्यांच्या शस्त्रांमुळे आणि त्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे खरं तर त्यांनी या सगळ्या प्लेयर्स हे जे होते त्यामध्ये त्यांचा प्राबल्य दिसून आलं आणि हळूहळू ब्रिटिश साम्राज्याचा उदय किंवा ब्रिटिश साम्राज्य या वसाहतीवर ज्याला भारत ही वसाहत म्हटलं गेलं त्या ठिकाणी स्थापन झालेलं आपल्याला दिसून येतं. ब्रिटिश वसाहत किंवा ब्रिटिश साम्राज्य स्थापन होण्याच्या बाबीमध्ये दोन महत्त्वाचे बिंदू या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक जो होता तो 1757 ते 1857 पर्यंतचा कार्यकाळ की ज्यामध्ये या संपूर्ण भूभागावर खरं तर एक कंपनी की जिचा मुख्य स्रोत किंवा मुख्य उद्देश हा व्यापार होता. तो व्यापार करण्यासाठीच्या निमित्ताने आलेल्या कंपनीने स्वतःचं जवळजवळ 100 वर्ष प्राबल्य या सगळ्या वसाहतीवर टिकवलं. अर्थात त्यासाठी ब्रिटिश यांचं पाठबळ आणि ब्रिटिश संसदेमध्ये पारित केलेले कंपनीच्या संदर्भातले किंवा कंपनीच्या बाजूनेचे कायदे यांनी एक महत्त्वाची भूमिका वठवलेली दिसते. म्हणजे ब्रिटिश संसदेच्या पाठिंब्याशिवाय कंपनीला भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेप करण्याची संधी उपलब्ध झाली नसते. कारण कंपनीचा मुख्य उद्देश हा व्यापार करणं होता. परंतु भारताच्या संदर्भात ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराबरोबरच राजकीय हस्तक्षेप आणि काही काही ठिकाणी स्वतः राज्य ताब्यात घेणे अशा पद्धतीच्या अतिरेकी कारवाया सुद्धा केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि या सगळ्या घटनांना म्हणजे कंपनी करत असलेल्या वेगवेगळ्या कृतीला कंपनीचे अधिकारी त्या बाजूने तर होतेच परंतु ब्रिटिश पार्लमेंटने सुद्धा फार काही या विरोधात मोठी भूमिका घेतलेली दिसत नाही. कारण ब्रिटिश पार्लमेंटला आणि कंपनीच्या ब्रिटनमधल्या अधिकाऱ्यांना एक विशिष्ट हिस्सा या सगळ्या महसुलातला जात होता आणि त्यामुळे कंपनीच्या विरोधात काही फार रोष दिसले नाही. शेवटी भारतीयांनाच या सगळ्या आक्रमक हे जे काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार होता त्याच्या विरोधात मोठा रोष खरं तर भारतीयांनाच प्रकट करावा लागला.
आणि या भारतीयांनी वेगवेगळ्या कंपनीच्या चुकीच्या आणि त्याला पाठबळ असलेल्या ब्रिटिश धोरणाच्या बाजूने विरोधात लढा पुकारलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या लढ्याचं एक प्रतीक किंवा एक अत्युच्च टोक म्हणून 1857ला जो उठाव झाला, तो ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधातला, ब्रिटिश सत्तेच्या विरोधातला, तो उठाव गणला गेलेला आहे. ओके. संपूर्ण भारतीयाच्या स्वप्नांचं प्रतीक किंवा त्याचा खरा तर तो प्रतीक म्हणून तो उठाव याच्याकडे बघितला गेला. बऱ्याचशा इतिहासकारांनी त्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध सुद्धा म्हटलं आणि इतर ठिकाणी त्याला बंड म्हटलं, कारण ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते ब्रिटिश सत्तेच्या विरोधातलं आणि विशेषतः कंपनी सरकारच्या विरोधातलं बंड म्हणून गणलं गेलं. परंतु 1857च्या बंडाच्या नंतर एक गोष्ट प्रकर्षाने अधोरेखित झाली की ब्रिटिश अधिकारी किंवा कंपनी सरकार हे कोणतंही काहीही धोरण राबवतील आणि ती भारतीय जनता, इथल्या वसाहतीतली जनता मुकाटपणे किंवा शांतपणे ऐकून घेईल असं ते होणार नाही. ओके. आणि त्याचा एक मोठा धसका ब्रिटिश साम्राज्याला, सत्तेला खरं तर लागलेला आपल्याला दिसून येतो. आणि या प्रक्रियेचा भाग म्हणून किंवा याची खरं तर नोंद ही ब्रिटनच्या संसदेमध्ये घेण्यात आली. अर्थात तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या अंतर्गत स्पर्धा ज्या होत्या कंपन्यांमधल्या, त्यांनीही डोके वर काढलेलं होतं म्हणजे ब्रिटनमध्ये. कारण एक मोठी जी लॉबी होती की जी वसाहतिक देशांमध्ये व्यवहार, कंपन्यांचे व्यापार आणि या सगळ्या गोष्टी बघत होती, त्याला सुरुवातीला केवळ ईस्ट इंडिया कंपनी ही एकच कंपनी होती. पण नंतरच्या काळामध्ये औद्योगिक क्रांतीच्या नंतर एक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्पर्धक कंपन्या ईस्ट इंडिया कंपनीला तयार झालेल्या होत्या. त्यामुळे त्या सगळ्यांचे हितसंबंध वसाहतिक देशांमध्ये गुंतलेले होते आणि ब्रिटिश संसद केवळ एका कंपनीला किंवा एका कंपनीच्या बाजूने निर्णय देत असते किंवा एका कंपनीच्या बाजूने भूमिका घेते किंवा उभं राहतं, हे ब्रिटनच्या संसदेमध्ये फार संमत होणारं न होणारं चित्र त्या ठिकाणी प्रकट होतं. दुसऱ्या बाजूला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही खरं तर लयास जाणाऱ्या, तिचा जो काय कंपनी ऑपरेशन होतं ते लयास जाणार होतं. त्याच्या पलीकडे औद्योगिक क्रांतीमुळे नवीन तंत्रज्ञान, अर्थव्यवस्थेमधली गती आणि त्या संदर्भातले सिद्धांत यामुळे नवीन कोरा करकरीत धोरणांवर नवीन कंपन्यांचा सुद्धा उदय होत होता. त्यामुळे उद्योन्मुख कंपन्यांना ब्रिटिश संसद ईस्ट इंडिया कंपनीला ज्या पद्धतीने मागे घालते ते धोरण काय फार पचत नव्हतं. ओके. त्यामुळे या सगळ्या बाबी खरं तर या काळामध्ये हिस्ट्री 1757 ते 1707 ते 1950 या काळामध्ये घडत होत्या, त्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये. आणि हा जो उठाव झाला 1857चा, तो खरं तर पहिली राष्ट्रवादाची ठिणगी, कारण पहिल्यांदा राष्ट्रीय प्रतिबिंब त्या उठावामध्ये दिसून आलं होतं. कारण जे जे घटक या वसाहतवादी शोषणाचे बळी पडले होते, त्या सगळ्या घटकांनी एकत्रितपणे पहिल्यांदा कंपनी सरकारच्या विरोधात यशस्वी असं बंड केलं. यशस्वी बंडाची तीव्रता या अर्थाने ते बंड जिंकता नाही आलं. ओके. कारण नाहीतर भारताला स्वातंत्र्य 1857लाच मिळालं असतं. ब्रिटिश सत्तेपासून, ब्रिटिश साम्राज्यापासून आणि प्रामुख्याने कंपनी सरकारपासून भारत हा 1857मध्ये स्वातंत्र्य झाला असता. परंतु इतर वेगवेगळ्या बाबींमुळे आणि ब्रिटिश हे इतर कोणत्याही तत्कालीन समाजाच्या आरमार, शस्त्र, सैन्य याच्या तुलनेमध्ये फार पुढे आणि प्रगत होते. त्यामुळे ते 1857चं बंड चिरडून टाकण्यामध्ये यशस्वी झाले. ते जरी यशस्वी झालेले असले तरी ती यशस्वीता फार सहज आलेली नव्हती. त्यासाठी अत्यंत चिवटपणे भारतीयांनी जो लढा दिला होता त्याची दखल कंपनी सरकारला आणि पर्यायाने ब्रिटिश संसदेला घ्यावी लागली. आणि पुन्हा कोणत्याही पद्धतीने जुलमी, विषमतावादी आणि भारतीयाचं नामोहरम होईल अशा पद्धतीची धोरणं अस्तित्वात येणार नाही याची ग्वाही खरं तर ब्रिटिश संसदेला द्यावी लागली. त्याचं प्रतीक म्हणून ती ग्वाही खरं तर राणीचा जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध झाली. राणी एलिझाबेथ डिक्लेरेशन ऑफ क्वीन्स असं त्याला म्हटलं गेलं. त्यामुळे ज्या राष्ट्रवादाची चर्चा आपण खरं तर आज करणार आहोत त्या राष्ट्रवादाची पार्श्वभूमी 1857च्या उठावामध्येच दडलेली होती. कारण राष्ट्रीय जाणीव, राष्ट्रीय चेतना विकसित होण्यासाठी
जो एकोपा जे ऐक्य लागतं त्याचं एक प्रतीक, त्याची एक झलक 1857च्या उठावाने दाखवली होती. आणि त्यामुळे एक मोठा सेटबॅक कंपनी सरकारला बसलेला होता. खरं तर तत्कालीन म्हणजे 1857च्या उठावानंतर प्रत्यक्ष ब्रिटिश संसदेला या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा लागला. ब्रिटनमधल्या राणीला तिचा स्वतःचा जाहीरनामा डिक्लेअर करावा लागला आणि त्याद्वारे भारतीयांना भारतीय वसाहतीमध्ये अस्तित्वात असणाऱ्या सर्व नागरिकांना एक वेगळ्या पद्धतीने आश्वस्त करावं लागलं की कोणत्याही प्रकारचा अन्याय या कोणत्याही प्रकारची अतिरेकी भूमिका ही ब्रिटिश संसदेकडनं किंवा ब्रिटिश सत्ताधाऱ्यांकडे घेण्यात येणार नाही. इथल्या भारताच्या नागरिकांचे जे काही हक्क आहेत ते वेगळ्या पद्धतीने सुरक्षित करण्यात येतील. आणि याचबरोबर एक दुसरी स्थित्यंतर या ठिकाणी घडलं 1857 नंतर. ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार गेलं. या ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही राजकीय वावर संपूर्ण वसाहतभर पसरला होता त्याला पायबंद लागला. आणि संपूर्ण सत्ता हळूहळू 1857च्या उठावानंतर ही ब्रिटिश संसदेच्या ताब्यात गेली. म्हणजे प्रत्यक्ष ब्रिटिश अखत्यारीच्या किंवा ब्रिटिश देखरेखीखाली भारतातलं वसाहतिक ऑपरेशन किंवा भारतातलं वसाहतिक फंक्शनिंग आलेलं आपल्याला दिसून येतं. तेव्हा पहिल्यांदा 1857च्या उठावानंतर भारतावर ब्रिटिश अंमल सुरू झाला असं आपल्याला म्हणता येईल. याच्या अगोदरचं 100 वर्षाचं जे वर्चस्व होतं ते प्रत्यक्ष ब्रिटिशांचं नव्हतं, तर अप्रत्यक्षपणे ब्रिटिश ही कंपनी सरकारच्या किंवा कंपनीच्या आडून राजकारण करत होती आणि त्याचा मोठा मर्यादा ईस्ट इंडिया कंपनीला मिळत होता. त्यामुळे सत्तेचं हे जे स्वरूप आहे ते 1857 नंतर पूर्णपणे बदललं आणि हळूहळू एका वेगळ्या राष्ट्रीय जाणीव जागृतीकडे भारतीयांचं मार्गक्रमण सुरू झालेलं आपल्याला दिसतं. आणि ही जी लढाई होती 1857ची लढाई ती प्रत्यक्ष भारतीयांनी हरलेली होती. कारण त्याचं अंतिम ध्येय काय होतं, तर जे काही कंपनी आणि पर्यायाने ब्रिटिश सत्ता ब्रिटिश अधिकारी या वसाहतीवर किंवा भारतीयांवर वर्चस्व लादत होते त्यांना इथून उकडून फेकणे किंवा त्यांची सत्ता हाकलून लावणे, ते ध्येय काही साध्य झालं नाही. परंतु त्याच्यातून एक संपूर्ण भारतीयांमध्ये जे काही घटक 1857 मध्ये लढत होते भारतीयांच्या बाजूने किंवा भारतीय स्वातंत्र्याच्या बाजूने, त्यांना एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे एकतेची ताकद. आणि पहिल्यांदा ब्रिटिशासारखं एक बलाढ्य साम्राज्य, कारण आपण ज्या कालखंडामध्ये ब्रिटिश सत्तेची चर्चा करतो त्याच कालखंडाच्या संदर्भात असं म्हटलं जातं की ब्रिटिश सत्तेवरचा सूर्योदय हा कधी मावळत नाही. कारण जगातल्या प्रमुख सगळ्या वसाहतींमध्ये आणि त्या प्रमुख काही सगळ्याच वसाहतींमध्ये ब्रिटिश साम्राज्याचा वावर आणि ब्रिटिश साम्राज्य पसरलं होतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने राजकीयदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा ब्रिटिश ही अशी बलाढ्य संस्था होती, सत्ता होती. आणि कंपनी सरकार ह्या त्या बलाढ्य संस्थेचं सत्तेचं एक प्याद होतं. तर एवढ्या मोठ्या बलाढ्य सत्तेची ताकद पाठीशी असताना सुद्धा ब्रिटिशांना 2 पावलं 1857च्या उठावामुळे मागे यावे लागले. त्याचं एक महत्त्वाचं आणि प्रमुख कारण म्हणजे या कालखंडामध्ये ज्या ज्या घटकांमध्ये ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा नीती वापरण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या अगोदरच्याही काळामध्ये, किंवा ज्या दुहीचा फायदा या कंपनी अधिकाऱ्यांनी घेतलेला होता, त्या दुहीच्याकडे कानाडोळा करत संपूर्ण भारतीय की ज्यांचे स्टेक खरं तर भारतीय स्वातंत्र्यामध्ये लागलेले होते, त्यांनी त्यांचे अंतर्गत मतभेद, मग ते जातीचे असतील, वर्गाचे असतील, धर्माचे असतील या वेगवेगळ्या पद्धतीच्या अस्मितांचे असतील, ते बाजूला ठेवून 1857चा उठावामध्ये सहभाग घेतला होता. तर यामध्ये कोणकोणते घटक होते, तर ज्यांची सत्ता गेली होती असे भारतीय राजे, सरंजामदार, वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक, मध्यम आणि उच्च शेतकरी, निम्न शेतकरी सुद्धा, सैन्यातील जे काही भारतीय सैन्याचे थोडंफार त्या काळात विकसित होत होतं त्यातले काही घटक, आणि ह्या सगळ्याचे घटक की ज्यांच्यामध्ये एकोपा अशक्य होता. एकोपा नसण्याचे वेगवेगळे कारण की ह्या सगळ्यांच्या अस्मिता वेगळ्या, आणि दुसऱ्या बाजूने भारताचा जे काही सामाजिक प्रश्नांशी संबंधित गोष्टी होत्या त्यामध्ये जाती व्यवस्था,
धर्मव्यवस्था, प्रत्येकाचे धर्माचरण आणि जातीच्या शिस्त वेगळ्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक पद्धतीची संस्कृती उदयास येणं शक्यच नव्हतं आणि एक पद्धतीची संस्कृती, कॉमन भाषा, कॉमन कल्चर नसल्यामुळे राष्ट्रीयत्वाच्या ज्या काही प्रमुख व्याख्या आहेत, त्या व्याख्यामध्ये ती घटक काय बसत नव्हते. ओके. परंतु या 1857च्या उठावामध्ये या सगळ्या अस्मितेचा टोकदारपणा गळून पडत त्यांनी एकोप्याने 1857चा उठाव केलेला आणि त्यामुळे राष्ट्रवाद ज्याला म्हटलं जातं किंवा राष्ट्रीयत्व ज्याला म्हटलं जातं आणि राष्ट्र ज्याला म्हटलं जातं, त्यासाठी जे काय एक भाषा, एक प्रदेश, एक संस्कृती अशा ज्या काही गोष्टी, बाबी, एक पॉइंटर्स, इंडिकेटर्स म्हणू लागतात, तर त्याची सुरुवात होत असताना दिसते. पूर्णपणे जरी तशा सगळ्या पॅरामीटर्सवर किंवा त्या सगळ्या घटकांवर भारतीय राष्ट्रीय चेतना उभी राहिलेली नसली, तर त्याच्यातून एक गोष्ट निश्चितच प्रबळपणे पुढे आलेली होती आणि ती म्हणजे की जर संपूर्ण भारतीयांनी त्यांच्या जात, धर्म, अस्मितांच्या अंतर्गत असलेले अंतर्विरोध विसरून जर एकत्रितपणे लढा दिला, तर ते ब्रिटिशासारख्या बलाढ्य आणि कंपनी सरकारसारख्या अत्यंत प्रबळ अशा सरकारच्या विरोधात सरकार ते उलथवून टाकू शकतात. त्यामुळे ही ठिणगी खरं तर राष्ट्रवादी जाणीव विकसित होण्यामध्ये आणि भारतामध्ये राष्ट्रवादाचा विकास सुरू राहण्यामध्ये त्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका वठवली दिसते. तरी पण आपला जो या सगळ्या पार्श्वभूमीवर, या दीर्घ प्रस्तावनेच्या आणि हा जो काही एक महत्त्वाचा टोन एक सेटअप आहे, या पार्श्वभूमीवर आपल्याला भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय आणि विकास हा कसा झाला ते अभ्यास खरं तर मुख्य लक्ष आजच्या या व्याख्यानाचा. राष्ट्रवादाचा विकास अभ्यासताना वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या अस्मिता आणि त्या अस्मितेला चॅनलाइज करणारे समूह या सगळ्यांनी सुद्धा एक महत्त्वाची भूमिका वठवलेली दिसते. आणि खरं तर या काळातलं म्हणजे 19व्या शतकामध्ये संपूर्ण जगभर स्वातंत्र्य चळवळीचे लढे एका अत्युच्च स्थानावर गेलेले दिसतात. या वेगवेगळ्या ज्या वसाहती होत्या त्या साम्राज्यवादाच्या विरोधात, त्या वसाहतवादाच्या विरोधात बंड करून उठत असताना दिसत होतं. तर त्याचा एक दृश्य परिणाम सुद्धा किंवा त्याचा एक सकारात्मक परिणाम भारतीय वसाहतीमध्ये सुद्धा दिसत होता. आणि ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने शासन हँडल केलं होतं त्याचे बरेचसे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले होते. त्याचा एक मोठा परिणाम म्हणजे 1857चा उठाव, की ज्यामध्ये जवळजवळ सत्ता उलथून टाकण्याच्या दिशेपर्यंत प्रकरण गेलेलं होतं. आणि नंतरच्या काळात त्यामुळे ब्रिटिश सत्तेने थोडं समजूतदारपणे घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो समजूतदारपणा फार काळ दीर्घकाळ टिकला नाही, कारण त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम नंतरच्या काळामध्ये दिसतच होते. वेगवेगळ्या चार्टर ॲक्टच्या निमित्ताने असतील, वेगवेगळ्या घटनेच्या संदर्भातले असतील, किंवा जी वचनं राणीच्या जाहीरनाम्यात दिलेली होती त्याचं पूर्णपणे पालन नंतरच्या काळखंडामध्ये होत नव्हतं. म्हणजे भारतीयांच्या सांस्कृतिक आणि इतर बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही असा एक जो काही वचन त्याला दिलेलं आहे, तरी सुद्धा वेगवेगळ्या कायदा किंवा चार्टर ॲक्टच्या निमित्ताने तो हस्तक्षेप नकळतपणे चालूच असलेला दिसतो. परंतु यामध्ये एक मोठी भीती अशी होती की जी ब्रिटिश सत्तेमधले जे सजग अधिकारी होते किंवा ज्यांना एक वेगळ्या पद्धतीने भारतीयांबद्दल आस्था होत्या किंवा ज्यांची स्वतःची भूमिकाच एक वेगळ्या लोकशाही पद्धतीने कार्यान्वित असलेली होती, त्यांना यामध्ये एक गॅप दिसत होता. म्हणजे डायरेक्ट दोन टोक होते, एक शोषण करणारे आणि शोषित असणारे. परंतु शोषितांचे प्रश्न ऐरणीवर येतील आणि त्याच्यावर एक विशिष्ट चर्चा घडेल किंवा ज्याला एक बफर झोन म्हणून गणलं जाईल, अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्मच या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनुपस्थित होता. म्हणजे एका बाजूला राष्ट्रवादी भावना जागृत होत होती, ब्रिटिशांच्या विरोधातला रोष आणखीन वाढत होता, कारण आता कंपनी सरकार जाऊन प्रत्यक्ष ब्रिटिश अंमल सुरू झालेला होता.
त्यामुळे डायरेक्ट ब्रिटिश संसदेतून कायदे करून इकडे येत होते. त्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला या एकतेच्या ताकदीवर स्वतःच्या पदरामध्ये जमल्यास भारतीय स्वातंत्र्यच आणि न जमल्यास वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोग्राम्स किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे ज्या गोष्टी पाडून घेण्याचं नियोजन खरं तर या राष्ट्रवादाच्या उदयामध्ये जे काही सुरुवातीच्या काळातले मवाळ नेते होते त्यांचा विचार ठरत होता. आणि ब्रिटिश अधिकारी जे होते त्यातले सजग ब्रिटिश अधिकारी त्यांना या असंतोषाला एक वाट करून देण्यासाठी एक विशिष्ट पर्याय किंवा मंच याची गरज ते नोंदवत होते. आणि त्यामुळे या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा बदल आपल्याला या ठिकाणी दिसून येत होता. त्यामुळे या सगळ्या पटावर भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय आणि विकास होण्यामध्ये ज्या ज्या संघटनांनी ज्या ज्या महत्त्वाच्या प्रादेशिक पंथांनी भूमिका वठवली त्या सगळ्यांचा खरं तर या ठिकाणी आढावा घेणं अपेक्षित आहे. आणि हेच खरं तर या व्याख्यानाचं मुख्य लक्ष आहे. अर्थात या व्याख्यानामध्ये चर्चा करत असताना आपल्याला कोणत्या बाबी किंवा कोणत्या गोष्टींची गरज किंवा कोणत्या गोष्टी सजगपणे समजतील त्याचाही एक प्रारूप या ठिकाणी आपल्याला समजून घेता येईल. तत्पूर्वी या संपूर्ण व्याख्यानाचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर काय असणार आहे याची चर्चा सुद्धा आपल्याला तत्पूर्वी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसून येईल की आपण ही सगळी चर्चा करत असताना त्या ठिकाणी आपण संपूर्ण जो काही उद्देश आहे या घटकातला म्हणजे राष्ट्रवादाचा उदय विकास हा समजून घेताना त्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे की भारतामध्ये ब्रिटिश सत्तेला ज्यांनी प्रखरपणे चॅलेंज दिलं त्या चॅलेंजच्या संदर्भात जाणीव करून देणे हा एक महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी करण्यात आला. त्याच पद्धतीने भारतीय राष्ट्रवादाचा विकास हा एकमार्गी नाही आहे किंवा तो सरळ नाही. त्याच्यामध्ये फक्त एकच कुठला तरी घटक किंवा संघटना पूर्णपणे सामील होती आणि तिने राष्ट्रीय जागृती राष्ट्रीय चेतनेचा विकास केला असं नव्हतं. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला वर्गवाऱ्या पाडता येतात आणि त्या वर्गवाऱ्या समजून घेणे हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्ष या ठिकाणी अधोरेखित केलं. जसं मी आता उल्लेख केला की सुरुवातीच्या काळामध्ये मवाळ गटांची जी धोरणं होती ती हळूहळू सत्तेला निवेदनं देणे आपले पत्र लिहिणे पत्रव्यवहार करणे स्वतःचे मुद्दे मांडण्यासाठी वेगवेगळे वर्तमानपत्रे काढणे जर्नल्सची निर्मिती करणे त्या जर्नल्समध्ये भारतीय अवस्थेच्या संदर्भात लेख प्रकाशित करणे अशा पद्धतीच्या मध्यममार्गी गोष्टी अंतर्गत होत्या. आणि हीच मवाळ नेत्यांची स्ट्रॅटेजी किंवा त्या मवाळ नेत्यांची रचना या ब्रिटिश सत्तेला विरोध करण्याच्या याच्यातली होती. तर त्यामुळे राष्ट्रवादाच्या टप्प्यांमध्ये प्रमुख जे दोन घटक आहेत जहालवादी आणि मवाळवादी या दोघांचीही ओळख करून केली हे सुद्धा महत्त्वाचं लक्ष या उद्दिष्ट या ठिकाणी बाळगण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रामुख्याने हा जो काही राष्ट्रवादाचा विकास झाला त्याच्या कारणांचा शोध घेणं हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आले. जर राष्ट्रवाद हा अचानक कुठून तरी आला आणि तो मुघलांची सत्ता असताना तयार झाला नाही आणि ब्रिटिशांची सत्ता असताना अचानक का आला तर अशा पद्धतीचे प्रश्न पडणं आणि त्या प्रश्नांची योग्य सोडवणूक करणं हे गरजेचं असल्यामुळे 20व्या शतकामध्येच किंवा 19व्या शतकामध्येच राष्ट्रवादी जाणीवेची सुरुवात का होते आणि कोणते कोणते घटक त्यासाठी कारणीभूत ठरतात याचा उहापोह किंवा याची चर्चा या ठिकाणी अपेक्षित आहे किंवा तो डिस्कोर्स समजून घेणे ते चर्चा विश्व समजून घेणे हे सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी बाळगण्यात आला. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेचा आढावा घेत असताना आपल्याला असं लक्षात येईल की जी दीर्घ प्रस्तावना आपण घेतली हा संपूर्ण राष्ट्रवादाच्या विकासाचा आढावा घेत असताना त्याच्यामध्ये काही आर्थिक घटक सुद्धा काही गोष्टी वर नियंत्रण करत होते आणि ते आर्थिक घटक काय होते नेमके ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे.
जसं की आपल्या स्क्रीनवर दिसतंय की मध्यमवर्गीय जाणीवांचा उदय या ठिकाणी झालेला होता. आता मध्यम वर्ग नावाचा कुठलाही वर्ग या अगोदर म्हणजे भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये तसा अस्तित्वात नव्हता. मध्यम जाती होत्या, वेगवेगळे समूह होते, शेतकरी, कामगार, शेतकरी आणि इतर पद्धतीच्या अस्मिता होत्या. पण मध्यम वर्ग आणि त्या वर्गाशी संबंधित जाणीव अशी कोणतीही बाब या ठिकाणी इतिहासामध्ये किंवा या कालखंडाच्या अगोदर भारतामध्ये अस्तित्वात नव्हती. याचा अर्थ असा आहे की या कालखंडामध्ये ही मध्यम वर्ग नावाचा जो वर्ग उपस्थित झाला त्याला एक काहीतरी जागतिक राजकीय कारण ठरली. म्हणजे जसं ब्रिटिश संसदेमध्ये वेगळ्या पद्धतीने कारभार हाकण्याच्या दिशेने सुरुवात झाली, तसं त्या ब्रिटिश सत्तेला पर्याय म्हणून अत्यंत वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देण्याचं सुद्धा राजकारण या ठिकाणी घडत गेलेलं आपल्याला दिसतं. त्याचं कारण म्हणजे जसं की 18व्या शतकामध्ये ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांतीचा जो विकास झालेला होता, त्या औद्योगिक क्रांतीने संपूर्ण जगाचा चेहरा मोहरा बदलला आणि वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ग जन्मास घातले. तर त्याची प्रचिती आपल्याला भारतीय संदर्भामध्ये सुद्धा बघता येणं शक्य आहे. कारण भारताच्या पारंपरिक जातसदृश्य धर्मसदृश्य अस्मितांमध्ये एक वेगळ्या पद्धतीने मध्यमवर्गीय जाणीवेचा विकास होत असलेला आपल्याला दिसतो. परंतु मध्यम वर्ग आणि त्याला चिकटलेले जे एका इतर महत्वाचे वैशिष्ट्य आहेत, त्या वैशिष्ट्यांशी संबंधित जे घटक होते त्याचा उदय सुद्धा या 19व्या शतकात झालेला होता. त्यामध्ये म्हणजे मध्यमवर्ग कुणाला म्हटले गेले या ठिकाणी की ज्यांनी पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण घेतलं, जो एक सुशिक्षित असा वर्ग होता. प्रामुख्याने जो मध्यमवर्ग भारतामध्ये या काळात उदयाला आला तो कायदेविषयक प्रोफेशन होते या कायदेविषयक या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात आला. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की सुरुवातीच्या काळातले आणि नंतरच्याही काळातले जे महत्त्वाचे भारताचे राष्ट्रीय नेते होते ते लॉयर होते, ते कायदेविषयक तज्ज्ञ होते. म्हणजे त्यामध्ये पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, नंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे कायदे पंडित होते, कायद्याचे शिक्षण घेतलेले होते. त्यामुळे या उच्च शिक्षित ब्रिटिश आंग्ल देशीय शिक्षण घेतलेला त्यांचं चर्चा विश्व कळून आलेला अशा एका वेगळ्या मध्यम वर्गाचा उदय 19व्या शतकामध्ये भारताला झालेला होता. आणि मध्यम वर्गाचं वैशिष्ट्य हे होतं की हा सुशिक्षित असा मध्यम वर्ग. त्यामुळे सुशिक्षित मध्यम वर्गाच्या ॲस्पिरेशन्स, कल्पना, जाणीवा त्या प्रगत दिशेने जाणाऱ्या होत्या. त्या कुठल्याही जुन्या पद्धतीच्या रूढी परंपरांच्या बाजूने न जाता एक प्रगत असं राष्ट्र घडवण्याच्या दिशेने या प्रगत अशा विकासाच्या भिमुख गोष्टींच्या बाबतीत हा मध्यमवर्ग जागृत होता. परंतु त्या मध्यमवर्गाला त्याच्या उणीवा त्याच्या मर्यादांची सुद्धा जाणीव होती. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडातला जो मध्यमवर्ग जहाल या नावाने एकत्रित आलेला होता, मवाळ या नावाने एकत्रित आलेला होता, त्यांचे जे काही निगोशिएशनचे ब्रिटिश सत्तेविरोधातले आणि ब्रिटिश सत्तेसोबतले जे काही मागण्या होत्या त्या अत्यंत संयम आणि कुठेही ब्रिटिश सत्ता दुखावली जाऊ नये अशा पद्धतीच्या होत्या. अर्थात याने फार मोठे क्रांतिकारक बदल जरी झालेले नसले तरी एक भारतीयांच्या असंतोषाला वेगळ्या पद्धतीने वाट मोकळी करून देण्यामध्ये मवाळ गटांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली. आणि नुकतंच 1857 घडून गेलेलं असल्यामुळे ब्रिटिश सत्ताधारी सुद्धा सजग होते, ते सुद्धा संयतपणे प्रतिक्रिया देत होते. ते सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने भारतीयांनी उपस्थित केलेले जे काही प्रश्न असतील ते ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु याच्यामध्ये ब्रिटिशांची मुत्सद्देगिरी ही फार महत्त्वाची होती. म्हणजे म्हणायला हे सगळे मवाळ आणि हे सगळ्या नोंदी आणि सगळे गोष्टी जरी घडत असल्या तरी प्रत्यक्ष या ठिकाणी काही घडत नव्हतं. म्हणजे स्वातंत्र्याच्या दिशेने काही घडत नव्हतं. ओके. त्यामुळे जसं या सगळ्या मवाळ गटांमुळेच खरं तर
राष्ट्रीय चेतनेची जाणीव किंवा राष्ट्रीय जाणीवेचा उदय झालेला होता, की ज्याने नंतर भारतीयांना राष्ट्र म्हणून एकत्र येण्याच्या दिशेने पावलं उचलली. त्यामुळे खरं तर हा जो मध्यमवर्ग होता, ज्याला वसाहती मध्यमवर्ग होता, त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये दादाभाई नौरोजी असतील, लोकमान्य टिळक असतील, बाळ गंगाधर टिळक, राजे पाल वगैरे ही सगळी जी माणसं होती, बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, ही सगळी त्या गटाचं सुरुवातीच्या गटाचं नेतृत्व करत होती. आणि याच्यामध्ये अजून काही महत्वाची माणसं या ठिकाणी उपस्थित होती, म्हणजे डब्ल्यू.सी. बॅनर्जी हे सुद्धा या मध्यमवर्गीय जाणीवेचं प्रतीक म्हणून ते भारतीयांचा प्रश्न अधोरेखित करत होते. हा मध्यमवर्ग वसाहती शिक्षण घेतलेला उच्च शिक्षित असा असल्यामुळे त्याने भारतीय गरिबीच्या प्रश्नाकडे अत्यंत सजगपणे बघितले. त्यामुळे जे जे मूलतः भारतातले प्रश्न होते त्या भारतातल्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यामध्ये विशेषतः आर्थिक बाबींच्या संदर्भामध्ये त्या आर्थिक विपन्नावस्थेला ब्रिटिश सरकार हे कशा पद्धतीने जबाबदार आहे अशा पद्धतीचे सिद्धांत या उच्च शिक्षित वर्गाकडून होत गेलेले दिसतात. आणि ते प्रामुख्याने कुठल्या संदर्भामध्ये स्पष्टपणे दिसतं तर भारतीय गरिबीचा प्रश्न जो काही चर्चेला आला, म्हणजे भारत देशातले गरीब हे अत्यंत गरीब होत गेले आणि ब्रिटिश सत्ता ही सदा सर्व काळ संपन्न धनसंपन्न होत राहिली दिसली. तर ही जी तफावत आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये आर्थिक विचार करणाऱ्या सगळ्या मंडळींनी ह्या विसंगती टिपण्याच्या दिशेने सुद्धा पावलं टाकली आणि विशिष्ट आकडेवारीनुसार सुद्धा याविषयी भाष्य केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर भारतातले गरीब कोण, काय, कसे, त्याची गरिबी रेषा काय असली पाहिजे याविषयीच्या चर्चा सुद्धा या ठिकाणामध्ये मोठ्या प्रमाणात. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 3-4 प्रयत्न भारतातले गरीब कोण हे डिफाईन करण्यासाठी, अधोरेखित करण्यासाठी या मध्यमवर्गीय अभ्यासकांनी आणि भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सुधारक म्हणून ज्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली त्यांनी घेतलेला आपल्याला दिसतो. तर त्यामुळे एक महत्वाचं कारण या ठिकाणी या राष्ट्रवादाचा उदय होण्यामध्ये दिसून येतं की वसाहतिक सत्तेच्या शिक्षण व्यवस्था, त्याच्यातून शिकलेला, तयार झालेला, प्रगत झालेला असा एक मध्यमवर्ग की ज्याने भारताचे प्रमुख आर्थिक प्रश्न त्याची सांगड ही ब्रिटिश शोषणाशी लावली, की ज्यामुळे ब्रिटिशांचा जो बुरखा आहे ओके तो फाडण्यामध्ये किंवा त्यांना एक्सपोज करण्यामध्ये या मध्यमवर्गाला मोठ्या प्रमाणात यश आलेलं दिसतं. त्यामुळे एका बाजूला 1857च्या निमित्ताने एकतेचं महत्त्व समजलेलं होतं, दुसऱ्या बाजूला भारतीयांच्या वतीने एक कॉमन आवाज डब्ल्यू.सी. बॅनर्जी, नंतरच्या काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि अजून आले बरेचसे, या सगळ्या रूपाने खरं तर या सगळ्या भारतीयांचा प्रश्न पटलावर येण्यासाठी सुरुवात झाली आणि एक खदखद या संपूर्ण भारतीयांमध्ये सुरू झालेली होती. त्याची अभिव्यक्ती वेगवेगळ्या राष्ट्रवादी संघटनांमध्ये, संकल्पनांमध्ये दिसण्यास दृश्य स्वरूपात तयार झाले. म्हणजे बंगाल, महाराष्ट्र, दक्षिण, मद्रास यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संघटना जन्माला आल्या. म्हणजे मद्रास महाजन सभा, परमहंस सभा, त्या बंगालमध्ये अजून कुठली तरी नेटिव्ह ओपिनियन्स अशा पद्धतीच्या वर्तमानपत्र, प्रत्यक्ष संघटना की ज्या सुरुवातीला रिजनल होत्या परंतु त्यांनी एकत्रितपणे येऊन या सगळ्या राष्ट्रीय प्रश्नांवरती चर्चा करणं सुरू केलं. आणि ब्रिटिश अधिकारी जे होते त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना सुद्धा याची जाणीव होताना दिसत होती. त्यामुळे राष्ट्रवादाची जी काय प्रारंभिक अभिव्यक्ती ती खरं तर साहित्यिक अभिव्यक्ती म्हणून झाली. हळूहळू ती संघटनात्मक अभिव्यक्तीकडे सुद्धा तिची प्रगत दिशा होत होती. साहित्यिक अभिव्यक्ती म्हणजे राष्ट्रवादाच्या संदर्भात जे काय दादाभाई नौरोजींनी अनब्रिटिश रूल इन इंडिया हे त्या काळामध्ये लिहिलं की त्यामध्ये खरं तर भारताचा आर्थिक इतिहास आणि त्याच्या शोषणाला ब्रिटिश सत्ता कशी जबाबदार आहे याचं उत्तम उदाहरणासहित विश्लेषण दादाभाई नौरोजींनी अनब्रिटिश रूल इन इंडिया लिहिलं. पॉवर्टीवर लाला लजपत राय म्हणजे गरिबीवर लाला लजपत राय यांनी विपुल प्रमाणात लिखाण केले.
नेटिव्ह ओपिनियन सारख्या वर्तमानपत्राचा उदय झाला. आनंद बाजार पत्रिकेचा उदय झाला. महाराष्ट्रामध्ये तर मराठा हे वर्तमानपत्र सुरू झालं. दक्षिणेमध्ये सुद्धा अजून अशा वेगवेगळ्या पद्धतीचे क्रॉनिकल्स तयार झाले. हे सगळे वर्तमानपत्र, जर्नल, पुस्तकं, हां, ह्या सगळ्यांनी खरं तर भारतीय शोषणाला, म्हणजे भारताचं जे आर्थिक शोषण ब्रिटिश करत होते त्या शोषणाला चर्चा विश्वामध्ये आली. आणि त्याच्यामुळे ब्रिटिश विरोधी जी काय ऑलरेडी खदखद होती त्याला एक वेगळ्या पद्धतीचे परिणाम किंवा त्याला एक वेगळ्या पद्धतीचं एक्सप्रेशन मिळायला लागलं. त्याला या सगळ्या लोकांनी जे जे काय मत मांडलं त्याला एक वेगळी पॉप्युलॅरिटी मिळायला लागली. त्याच्यातून एक वेगळ्या राष्ट्रवादाच्या जाणीवेचा विकास होत होता आणि एकनेस म्हणजे एकता जी होती, वननेस जो होता तो डेव्हलप होण्याच्या दिशेने सुरू झाला. आणि त्याच्यातूनच मग नंतर महाजन सभा, परमहंस सभा किंवा अजून काय काय बंगालमधल्या संघटना, या सगळ्या संघटनांचा उदय झाला. अर्थात या सगळ्या संघटनांचं एक मर्यादा अशा होत्या की या सुरुवातीला प्रादेशिक संघटना किंवा नंतर जातीच्या संघटना, भाषेच्या संघटना म्हणून त्या उदयाला आल्या. परंतु या पलीकडे सुद्धा एक राष्ट्र पातळीवर समर्पक की जे संपूर्ण भारतीयांचे प्रतिनिधित्व करेल, संपूर्ण भारतीयांच्या प्रश्न पटलावर आले, त्याच्याबद्दल चर्चा विमर्श करेल आणि प्रामुख्याने ते सगळे महत्त्वाचे प्रश्न ब्रिटिश सत्तेपर्यंत पोहोचवेल, असं एक मिडल काहीतरी हवं होतं, याची गरज तयार झाली. या गरजेतूनच खरं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली पाहिजे. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन केली जाऊ शकते याचा विश्वास बंगाल, महाराष्ट्र आणि इतर वेगवेगळ्या प्रदेशातून आलेला पाहिजे. अर्थात जे सुधारक होते ते आपापल्या पद्धतीने ब्रिटिश सत्तेच्या विरोधात कामं करत होते. परंतु WC बॅनर्जी पासून इतर सगळ्या अनेकांना असा काहीतरी एक प्लॅटफॉर्म असायला हवा याची गरज होती. यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचे ब्रिटिश अधिकारी होते की ज्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचं नाव OWO ह्यूम नावाचे जे काय ब्रिटिश अधिकारी होते, त्यांना अशी गरज जाणवत. अर्थात त्या संदर्भात वेगवेगळ्या षडयंत्राचे सिद्धांत सुद्धा आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांना त्या असं वाटतं की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय संघटना किंवा पक्ष किंवा हे का स्थापन केलं, तर आणि त्याचं जे लागेबांधे ब्रिटिश सत्तेशी लावण्याचा प्रयत्न केला होता. तर WC बॅनर्जींनीच जी टीका ह्यूमवर केलेली आहे त्याच्यातून असं निष्पन्न होतं की ह्यूमचे जे गणित होते, ह्यूमचे जे उद्देश होते ते पूर्ण ब्रिटिश सत्तेपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. त्या काळात जो एक इगॅलिटेरियन फिलॉसॉफिकल डिस्कोर्स तयार झालेला होता, त्या दृष्टीने सुद्धा ह्यूमच्या कार्याकडे बघता येऊ शकतो. आणि ह्यूम हा अत्यंत महत्त्वाचा अधिकारी की जो तळागाळापर्यंत पोहोचत होता. खालच्या प्रश्नांची त्यांना, ग्रासरूटच्या प्रश्नांची जाण होती आणि म्हणून हा असंतोष पुन्हा 1857च्या उठावाप्रमाणे अभिव्यक्त होऊ नये, त्याला एक काहीतरी बफर झोन म्हणून या सगळ्या घटनेकडे बघावं जायला पाहिजे, असा एक विचार करणारे अधिकारी सुद्धा या प्रक्रियेमध्ये होते. आणि त्या सगळ्या याच्यातूनच खरं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885 स्थापना झाली. खरं तर 1885 ते 1905 या संपूर्ण कालखंडामध्ये काँग्रेसची जी रचना होती आणि त्यांचा राष्ट्र निर्मितीमध्ये, राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये जो सहभाग होता, त्याची कार्यपद्धत जरा वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे या कालखंडामध्ये मवाळ गट हा पूर्णपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि तत्संबंधित इतर जे काही राजकीय प्रक्रिया होत्या त्यावर प्रभावी होता. आणि जसं आपण अगोदर चर्चा केली तर या संपूर्ण मवाळ गटाची जी काय ध्येय धोरणं होती ती पत्र लिहिणे, वर्तमानपत्रामध्ये लेख प्रकाशित करणे, वेगवेगळे पत्रिका काढणे, पुस्तकं लिहिणे, कशा का निमित्ताने असेना ब्रिटिश सत्तेपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवणे. आणि याची ब्रिटिश प्रतिक्रिया अशी असायची की ठीक आहे, तुम्ही लिहिलं ते कचऱ्याच्या डब्यात टाकून दिल्या सदृश्य अशा बऱ्याचशा प्रक्रिया सुरुवातीच्या काळात घडत होत्या. आणि याच्यातून एक वेगळ्या असंतोष अजून जास्त स्ट्रॉंग होत जाण्याची भीती असल्यामुळेच खरं तर ह्यूम आणि इतर जे 5 महत्त्वाचे सहकारी होते
भारतीय हे सगळ्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. त्याच्या रचनेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी होत्या की समुपचाराने सगळं घेतलं पाहिजे. आणि या कालखंडातलं म्हणजे विशेषतः 1885 ते 1905 या कालखंडातली जी काय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा चेहरा बोला होता, तो काय फार अग्रेसिव्ह किंवा अग्रगण्य किंवा अतिरेकी असा नव्हता. तर ब्रिटिश सत्तेसोबत सामोपचाराने घेऊन आपल्या प्रश्नांची उकल करत ते प्रश्न मार्गी लावणे अशा पद्धतीचं स्ट्रॅटेजी या काळामध्ये आखण्यात आलेली होती. अर्थात त्यामधून वेगवेगळे खटके जे काही इतर राष्ट्रवादी नेते होते त्यांच्यामध्ये आणि जुन्या काळातल्या या मवाळ गटांमध्ये सुरू झालेले दिसत. परंतु ही जी काही राष्ट्रीय काँग्रेस तयार झाली याची जी निर्मिती झाली या निर्मिती संदर्भात सुद्धा वेगवेगळे विवाद घडत आलेले आहेत. म्हणजे बऱ्याचशा एका मोठ्या गटाला असं वाटतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या स्थापनेमध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा हात होता, म्हणजे हे भारताविरोधातच काहीतरी षडयंत्र होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हीच मुळात एका षडयंत्राचा भाग आहे. परंतु W.S. बॅनर्जींनी जे पत्र लिहिलं आणि W.S. बॅनर्जींनी ह्यूमच्या विरोधात जी भूमिका घेतली त्याच्यावरून आपल्याला एक पूर्णपणे लक्षात येतं की ह्यूम सारख्या प्रवृत्तींचा भारताच्या संदर्भात आणि भारतीय नागरिकांच्या संदर्भात बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे ब्रिटिश सत्तेपासून वेगळा होता. त्यामुळे ज्या षडयंत्राची चर्चा करत होते ते षडयंत्र या ठिकाणी काही लागू होत नाही. कारण हा जो काय वसाहती मध्यमवर्ग तयार झाला होता हा उच्चभ्रू मध्यमवर्गाच्या स्वतःच्या बऱ्याचशा महत्वाकांक्षा होत्या आणि त्या महत्वाकांक्षाला पूर्णपणे वाट मोकळी करून देण्याच्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सारखी संघटनेला हातभार लावण्याच्या दिशेने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे ते ब्रिटिशांचे हस्तक किंवा ब्रिटिशांचं आणि यांचं काहीतरी साठलोट आहे अशा कुठल्याही षडयंत्राच्या ऐवजी खरं कारण जे अशी जी संघटना उभी राहिली आणि त्याला एक संपूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळाली, संपूर्ण भारतीयांचं प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये आलं, त्यामध्ये या मध्यमवर्गीय वसाहतीक मध्यमवर्गाच्या महत्वाकांक्षा उमटत असलेली सुद्धा आणि ब्रिटिश सत्ता ही प्रतिद्वंद्वी म्हणून उभी राहत होती. तसंच ज्या ज्या काही संघटना स्थानिक पातळीवर प्रादेशिक पातळीवर प्रयत्न करत होत्या त्यामध्ये मद्रास महाजन सभा, दख्खनमधल्या वेगळ्या संघटना, बंगालमधल्या वेगळ्या संघटना, नेटिव्ह ओपिनियन आणि बरंच काही या सगळ्यांना सुद्धा एक व्यापक असं अखिल भारतीयत्व असलेलं काहीतरी असावं अशा पद्धतीचं एक वाटत होतं. ओके, त्यामुळे खरं तर ते महत्वाचं काम होतं अशा पद्धतीची संस्था किंवा अशा पद्धतीची संघटना उभं राहण्याची. त्यामुळे सुरुवातीच्या काळातला जो काय टप्पा आहे त्या राष्ट्रवादी टप्पा की जी राष्ट्रीय चेतना जागृत करण्याचं महत्वाचं काम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1885 पासून सलगपणे केलेलं असतं. यामध्ये सुरुवातीच्या काळातले महात्मा गांधी पासून ते इतर अनेक महत्वाचे नेते नेतृत्व यांनी प्रमुख भूमिका वठवलेली दिसते. त्याच पद्धतीने यांनी ज्या प्रादेशिक संस्था संघटना होत्या त्यांना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचे स्वप्न दाखवत या संपूर्ण राष्ट्रीय काँग्रेसची रचना ही अधिक प्रगल्भ केलेली होती. आणि प्रत्येक भारतीयांना ही संघटना संस्था पक्ष आपला वाटावा त्या दृष्टीने त्याची जी काही सदस्य संख्या होती ती महात्मा गांधींच्या नेतृत्वामुळे अत्यंत नॉमिनल अशी ठेवण्यात आली. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं प्लॅटफॉर्म भारतीयांना या निमित्ताने उपस्थित झालेला उभा राहिलेला आपल्याला दिसतो. आणि जसं आपण आतापर्यंत चर्चा केली की या कालखंडामध्ये 1885 ते 1905 पर्यंत एक मंच तर उपस्थित झाला होता. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी पण घडत होत्या की दर वर्षांनी याचं अधिवेशन घडलं पाहिजे. प्रत्येक अधिवेशन भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात झालं पाहिजे. त्यामुळे सुरुवात ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची झाली होती ती महाराष्ट्रातूनच झालेली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना त्याचं संमेलन हे खरं तर पुण्यातून होणार होतं आणि पुण्यातल्या बऱ्याचशा मंडळींनी त्या काळातल्या मध्यमवर्गाने अशा पद्धतीच्या संघटनेला पाठबळ देण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे त्याची सगळी स्थापना पुण्यात होऊ घातलेली असताना त्या काळामध्ये पुणे हे तत्कालीन जे काय प्लेग पसरला होता संपूर्ण ह्याच्यामध्ये त्याचं पुणे हे प्लेगने संक्रमित झालेलं होतं. त्यावेळेला पुण्याऐवजी त्याची स्थापना सभा मुंबईच्या इथलं ते एक बहादूर संस्कृत कॉलेज जे होतं
त्या ठिकाणी ती मीटिंग झाली, ते अधिवेशन झालं आणि नंतर वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने हे अधिवेशन घडत गेली. त्या वेगवेगळ्या अधिवेशनांमध्ये भारतीयांचे समोरचे सामाजिक, आर्थिक, राजकीय संकट, त्याची आव्हानं, त्याच्या समोरच्या अडचणी, या सगळ्या बाबी ची चर्चा या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसत होती. तर सुरुवातीच्या काळामध्ये जी काही कार्याची पद्धती होती, तर त्यामध्ये आणि याचा एक प्रभाव म्हणजे अमेरिकेमध्ये जी काही राज्यक्रांती झाली होती, त्याचा एक प्रभाव या टप्प्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. म्हणजे अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण 13 वसाहतीतल्या लोकांनी एकत्र एक ब्रिटिश सत्तेला स्पष्टपणे कळवलं, की जर तुमच्या संसदेमध्ये आमचं प्रतिनिधित्व नसेल, तर आम्ही कोणत्याही पद्धतीचा कर ब्रिटिश सत्तेला देणार नाही. थोडंसं तशाच पद्धतीच्या रिप्रेझेंटेशनच्या मागण्या या कालखंडामध्ये या ठिकाणी सुरू झालेल्या दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या मागण्या काय होत्या, की रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधित्वाचा अधिकार भारतीयांना देण्यात यावा. जे काय हळूहळू प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट असेल त्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असते. जे काय मोठं संघटन आहे म्हणजे वरच्या पातळीवरचं, त्याच्यामध्ये भारतीय व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी. 1853 पासून वेगवेगळ्या पद्धतीने जे काही चार्टर्ड ॲक्ट्स पडत होते, त्या चार्टर्ड ॲक्टच्या निर्मितीमध्ये आणि त्या धोरणांमध्ये सुद्धा भारतीयांचा सखोलपणे विचार केला जावा. अशा पद्धतीच्या मागण्या, शिफारसी, निवेदन देत ते वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध करणे, पुस्तकं छापणे, अशा पद्धतीच्या कृती कार्यक्रमांची आखणी सुरुवातीच्या काँग्रेसने केली आपल्याला दिसून येते. परंतु एक दुसरा जो गट होता या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचाच भाग असलेला, त्याला ह्या मागण्या फार काही पसंत नव्हत्या किंवा ही जी काही पद्धत होती ती पद्धत फारशी काही पसंत नव्हती आणि त्यामुळे मवाळ गटाच्या विरोधात एका वेगळ्या जहाल गटाचा उदय भारतामध्ये व्हायला सुरुवात झाली आणि ती प्रामुख्याने तो टप्पा जहालवादाचा, अतिरेकी जहालवादाचा, तो आपल्याला 1905 नंतर सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे 1905 नंतर म्हणजे लाल बाल पाल ही जी काय जोडी आहे ती ओके, म्हणजे बंगाल, पंजाब, महाराष्ट्र याच्यामधली एकता, त्याच्यामधला अग्रेसिव्हपणा, नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्येच वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रांतिकारी कारवाया, या सगळ्या बाबीचा उदय आणि विकास या राष्ट्रीय भावनेच्या परिप्रेक्ष्यामध्येच आपल्याला दिसून येतो. त्यामुळे लक्ष, राष्ट्रीय चेतना ही जरी समान असली तरी केवळ कार्यपद्धतीमध्ये फरक आपल्याला या कालखंडामध्ये दिसून येतो. त्यामुळे 3 प्रमुख गट या 1905 नंतर सुरू झालेले आपल्याला दिसून येतात, की ज्याने पूर्णपणे भारतीय राष्ट्रीयवादाचा चेहरा मोहरा बदलला किंवा पूर्णपणे भारतीय राष्ट्रवादाची चर्चा एक वेगळ्या टप्प्यावर गेली. म्हणजे जहाल मवाळ गटांच्या मर्यादा आतापर्यंत अधोरेखित झालेल्या होत्या, परंतु जहाल गटाने अत्यंत वेगळ्या पद्धतीने कल्पक मार्गाचा वापर करत आपले मुद्दे मांडायला सुरुवात केली आणि पर्यायाने काही ठिकाणी जर समजा जोरकसपणे काही बाबी मांडायच्या असल्या, आंदोलन करायची असली, मोर्चे काढायचे असले, धरणं आंदोलन करायचे असले, तर तसेही मार्ग अवलंबलेला आपल्याला दिसतो. त्याच पद्धतीने तिसरा एक राष्ट्रवाद जहाल आणि मवाळांशिवाय उभा राहत होता, तो म्हणजे क्रांतिकारी राष्ट्रवाद. म्हणजे त्याचे पूर्वस्वरूप म्हणून आपण महाराष्ट्रातले वासुदेव बळवंत फडके यांच्याकडे बघता येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचे या कालखंडातले क्रांतिकारी, की जे क्रांतिकारी या गटाचे सदस्य होते, की जे क्रांतिकारी राष्ट्रवादाच्या विकासातले महत्त्वाचे लोक किंवा सुधारक म्हणून बघितले जाते, ते म्हणजे सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर, राजगुरू इत्यादी. तर या सगळ्यांनी भारतीय क्रांतिकारी राष्ट्रवादाचा उल्लेख केला आणि त्यांचा जो विरोध होता तो पूर्णपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे काही स्वरूप होतं त्या स्वरूपालाच विरोध होता. त्यांची जी कार्यपद्धती होती त्या कार्यपद्धतीलाच होता. अर्थात 1905 नंतर जहाल गटांनी ब्रिटिश गोष्टींची, वस्तूंची होळी करणे, निषेध करणे, धरणे आंदोलन करणे, अशा गोष्टी सुद्धा सुरू केल्या. क्रांतिकारी गटाला थोडं जरा जास्त अग्रेसरपणे किंवा अग्रेसिव्हपणे आपले मतं मांडण्याचं वाटत होतं, कारण त्यांना असं वाटत होतं की ब्रिटिश सत्ता ही अशी मातब्बर सत्ता आहे
की ती आपल्यासारख्या कोणत्याही पद्धतीने क्षमणार नाही, वागणार नाही. त्यामुळे त्याला बंदुकीला उत्तर बंदुकीनेच दिलं पाहिजे. अशा पद्धतीचा थोडासा हिंसेवर विश्वास असलेल्या क्रांतिकारी गटाचा उदय सुद्धा या भारतीय राष्ट्रवादाच्या जाणीवेच्या उदयामधला आणि विकासामधला एक टप्पा म्हणून त्याच्याकडे बघता येऊ शकतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही क्रांती किंवा हे स्वातंत्र्य हिंसेने मिळवायचं की हिंसेशिवाय मिळवायचं, हा प्रश्न क्रांतिकारी गटासमोर नव्हता. कारण क्रांतिकारी गटाने हिंसा स्वीकारली होती. इनफॅक्ट त्यांनी त्यांची महत्त्वाच्या ज्या संघटना होत्या त्या गुप्त संघटना म्हणून सुद्धा त्यांनी बांधलेल्या होत्या. ओके. म्हणजे आणि भगतसिंग हा जो एक महत्त्वाचा क्रांतिकारी होता, तो सुरुवातीच्या काळात त्या सगळ्या गुप्त संघटनेचा होताच. हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी सारखी संस्था संघटना या काळामध्ये क्रांतिकारकांचा आश्रयस्थान म्हणून उभं राहिला. नंतरच्या कालखंडामध्ये जसं की युरोपच्या औद्योगिक क्रांतीमुळे एक वेगळ्या पद्धतीचा मध्यमवर्ग या 19व्या-20व्या शतकामध्ये उदयास आला. त्याच पद्धतीने जगामध्ये अजून एक गोष्ट घडली होती, ती म्हणजे रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली होती. त्या साम्यवादी क्रांतीचा प्रभाव हा भारतामध्ये काही प्रमाणात दिसून येत होता. कारण भगतसिंग आणि इतर म्हणजे लोकमान्य टिळक हे सुद्धा काही काळ या साम्यवादी क्रांतीच्या विशेषतः जेव्हा त्यांनी रशियाला भेट दिली होती तेव्हा त्या ठिकाणी जो काही विकास त्याला दिसत होता साम्यवादी क्रांतीनंतर त्याने प्रभावित झालेले दिसले. आणि भगतसिंगांनी तर नंतर त्याची जी काही भूमिका होती ती पूर्णपणे बदललीच. म्हणजे हिंसा हा एक भाग होताच, परंतु हिंसेचं प्रयोजन काय, तर भारतामध्ये समाजवाद स्थापन करणे, भारताला ब्रिटिश सत्तेपासून मुक्त करणे आणि भारतीय जनता मधले सगळे वर्गाचे आंतरविरोध सोडून एक वेगळ्या पद्धतीचं राष्ट्र निर्माण करणे, अशा पद्धतीचा अजेंडा किंवा अशा पद्धतीचं लक्ष त्यांनी स्थापन केले. आणि त्याच्यानंतर या क्रांत्यांच्या प्रभावामध्ये त्यांच्या ज्या संघटनेचं नाव होतं हिंदुस्थान रिपब्लिक आर्मी, त्याच्यामध्ये सोशलिस्ट हा शब्द सुद्धा घातला गेला. त्यामुळे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी अशी भगतसिंगांनी संस्था स्थापन केली. या सगळ्यांचा परिणाम म्हणून एक वेगळा रेटा या ठिकाणी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उभा राहतो. ओके. आणि याच्यातून एक वेगळं अजून एक राष्ट्रवादाचा एक वेगळा पर्याय म्हणून सुद्धा महात्मा गांधींचा उदय होतो. आणि त्यांच्या राष्ट्रवादाला मास नॅशनलिझम म्हणजे जनसमूहांचा राष्ट्रवाद म्हणून गणला गेला. म्हणजे मवाळांचा राष्ट्रवाद, जहालांचा राष्ट्रवाद, क्रांतिकारकांचा राष्ट्रवाद, ह्या राष्ट्रवाद ह्या वेगवेगळ्या गोष्टींशी सीमित असलेल्या राष्ट्रवादी जाणीवेचा इतिहास होता. परंतु महात्मा गांधींनी नंतरच्या काळामध्ये त्याची जी काय अस्मिता आयडेंटिटी होती ती जनमानसांमध्ये पूर्णपणे रुजलेली आपल्याला दिसून येते. आणि एक संपूर्ण मास नॅशनलिझमचा उदय आणि विकास या ठिकाणी होतो की ज्याच्यामुळे ब्रिटिश सत्तेच्या विरोधात या वेगवेगळ्या शेडचे राष्ट्रवादी लोक आणि त्या राष्ट्रवादी जाणीवेतून भारतीय स्वातंत्र्याचा मुहूर्तमेढ लढा ठेवण्याच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. आज आपण इथे थांबू. नमस्कार.